परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने पौरोहित्य करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना विमा कवच आणि निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन उभारले जाणार आहे। जालना जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 7,478 तरुणांना 1,911 कोटींचे कर्ज उपलब्ध झाले असून शासनाने 61 कोटी 62 लाख रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलाय। बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी आता कोयता सोडून रेशीम शेतीचा मार्ग स्वीकारल्यामुळे दत्तनगर आणि बेलखंडी सारख्या गावांतील ऊसतोड मजुरांची संख्या 99% घटली आहे। मुंबई हवामान केंद्राने परभणी जिल्ह्यासाठी 17 ते 20 एप्रिल दरम्यान येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना उष्मा लाट आणि पावसापासून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा सुधारित प्रस्ताव 4 वर्षांनंतर पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे।